जडी विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. या दुपारच्या सत्रामध्ये तमाम लाडक्या प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला आपण पाहूया या ठिकाणी मॅचला सुरुवात होते. पुन्हा पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. तर गोलंदाजीसाठी सज्ज झाला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो प्रमोद. खातेवडी संघाचा डावकर त्याचा फलंदाज स्ट्राइक एंडला फलंदाज आहे जयेश आणि नॉन स्ट्राइक एंडला कल्पेश. सातत्याने अंडरआर्म क्रिकेट असो कबड्डी असो ज्याने गाजवलेला हा खेळाडू म्हणजे खातेवडी गावाचा नक्कीच संकेत त्यांचा भाऊ म्हणजेच कल्पेश. चला गोलंदाजीसाठी सज्ज झाला प्रमोद. पहिले षटक टाकण्यासाठी 7 षटकांची लढत. पाहूया पहिला चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल या मॅच मध्ये. सुरुवात कशा प्रकारे होईल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला भेटते आता मात्र खातेवडी संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू हा चेंडू डान्सिंग ग्राउंड फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. कोकलगाव संघाचा हा खेळाडू एकच धाव. एका धाब्याने मात्र स्वतःचा अकाउंट ओपन होत आणि संघाचं सुद्धा. दोस्ती ग्रुप आयोजित आपण क्षेत्र प्रीमियर लीग पाहतो. पर्व 8वा आणि 8वा पर्वातील आजचा परभणी म्हणजे पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 5वी मॅच तुम्हाला प्रेक्षक वर्गाच्या समोर पाहायला मिळते. चला अजूनही 2 मॅचेस कव्हर करायचे विनंती आहे. हा चेंडू नक्कीच फुलटो चेंडू होता. फक्त दिशा दिले चेंडू जातोय बाउंड्री लागत कल्पेच्या बॅटीतून येतोय. हा 4 धावांसाठी क्षेत्र प्रीमियर लीगचा चौकार. धन्यवाद डीजम. चौकार षटकार मारण्यासाठी माहीर असलेला खेळाडू कल्पेश. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला लगत पाहूया. फटका फसलाय. उंची जास्त आहे. 2 खेळाडू आहेत. नक्कीच क्वालिंग चुकलेली आहे म्हणून हा झेल धरतीला दान झाला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावत आला. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. बघता बघता इथे धावा कंप्लीट होतील. 3 तिगडा काम बिगडा. कोणाचा काम बिगडा तर नक्कीच गोकुलगाव संघाने हा झेल सोडून खातेवडी संघाचा काम बिगडा करायचा होता पण तो झाला नाहीये. 3 धावा कंप्लीट. 3 धावाने संघाची धावसंख्या आता पोहोचली जाईल प्रगती पथावर. 8 धावाच्या मात्र लागल्या गेल्या. सातत्याने आम्ही सांगत असतोय क्रिकेटचा खेळ असलेला त्यावेळेस पकडा कॅच जिंका मॅच. सोडली कॅच हारली मॅच. काय सांगतो हे सातत्याने लक्षात ठेवा. ज्या खेळाडूचा झेल सुटला जातो तो आक्रमण धाडस करतच असतो. पाहूया पुढचा चेंडू आता डावकरा त्याच्या फलंदाजासाठी प्रमोद याचा. हा चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसवलाय. क्षेत्ररक्षक आहे. दूरवरचा क्षेत्ररक्षक येतो. चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि तिथे एकच धाव. 9 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्या गेल्या. चांगली स्पर्धा चांगलंच आयोजन आपण पाहतोय. नक्कीच पर्व 8वा आणि 8वा पर्वातील ही परभणी मॅच क्रमांक 5वी गोकुलगाव विपक्ष खातिवली या 2 संघामध्ये लढत. पुढचा चेंडू पाहूया. मित्रांनो आता मात्र बॅटीची लिडिंग घ्यायची लागली. एसटी रक्षकाने टिपलाय झेल आणि फलंदाज कल्पेश खातिवली गावाचा होतो मैदानाच्या आतमध्ये फेल.
प्रेक्षकांच्या समोर पाहायला मिळतोय शेंद्रून प्रीमियर लीगचं. नक्कीच धक्का पहिला बसला, त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण फलंदाज पाहतोय शुभम, ज्याने या स्पर्धेमध्ये अर्धशतक म्हणजे 50 धावा छान कंप्लीट केल्या. मागील मॅच मध्ये तो खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पाहूया हा चेंडू इम्प्रोवाइजर शॉट खेळायचा होता, नक्कीच हा बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही. हा चेंडू बघता बघता एचडी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. मला तर वाटतं षटक क्रमांक पहिलं प्रमोद याचं स्पेल पहिल्या षटक कंप्लीट होतं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेलं तर खातिवली संघाच्या आई गावदेवी खातिवली संघ 9 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. पाहूया आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय एक तेस्तार गोलंदाज म्हणून ज्याची उपमा आहे, साता समुद्र पार जाणारा खेळाडू जयदीप होंडुले. छोटा पायक बाडा धमाका, भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव, दांडगा अनुभव असलेला खेळाडू. आता मात्र बॅटर रंगणार, डावकर आताचा फलंदाज, डावकर आताचा गोलंदाज. पण मित्रांनो लक्षात ठेवा, पॉवर प्लेचं दुसरं षटक म्हणजे 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. पण जरा लक्षात ठेवा टायमिंग वर, कारण की टाइम मोस्ट इम्पॉर्टंट आहे. अजूनही 2 सामने आपल्याला कव्हर करायचे ही मॅच कंप्लीट होऊन. पाहूया पुढचा चेंडू. पहिला चेंडू यॉर्कर लाईनचा होता, खूपच सुरेख फटका सजवला. लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतो पळतो. पाहूया चेंडू अडवला गेला, बघता बघता या ठिकाणी धावा 2 कंप्लीट होतात. दोन धावा कंप्लीट, 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. तर मात्र धावा डबल 1, 11 धावा. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र बॅटीची काढा लागले, गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू आडतो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतो, एक धाव रोखू शकत नाही. 12 या अंकीवर धावसंख्या पोहोचते. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय, जयदीपच्या माध्यमातून रिलीज केलं जातं षटक. आता मात्र थोडासा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्याबद्दल क्षेत्ररक्षक चेंज केला जातोय. म्हटलं जाईल या कडक उन्हामध्ये डोकेदुखी असतं लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षणासाठी, कारण की प्रत्येक वेळेस क्षेत्ररक्षकाला आपली जागा सोडून दुसऱ्या जागेवर जाऊन मुवमेंट करावी लागत असते. चला थोडं स्पीड अप करा. पुढचा चेंडू शुभम साठी, जडियाचा ऑफसाईडच्या दिशेने खूपच सुरेख कव्हर ड्राईव्ह पाहायला भेटतो. नक्कीच चेंडूला हेरलं, शेवटच्या मुवमेंट पर्यंत स्लो वर्गात चेंडू होता आणि त्याला मात्र दिली चपराक शॉट. 4 धावांसाठी चौकार. चार धावा. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र रिबन चाटिंग करायचा होता, हा तेस्तार चेंडू डगला. पुन्हा बडाल सरांचा इशारा आहे, तो फाईट चेंडू आहे. ती 11/2024 रोजी या मॅचला सुरुवात झाली. नक्कीच अंतिम दिवस असेल 8/12/2024. पुढे स्टेप आउट केलाय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतो. शेवटच्या मुवमेंटला चेंडू थोडासा मागे घेतला. गोलंदाजाला माहित आहे चेंडू फलंदाज मात्र सफल झाला, पुढे आलाय. नक्कीच टप्पा अचूक टप्प्यावर घेतला आणि हा चेंडू नक्कीच एका धावेसाठी. 18 धावा. प्रगतीपथावर पाहतो, षटक दुसरं चालू आहे. नवीन आलेल्या प्रेक्षक राजांना, ग्रामस्थांना, मान्यवरांना सांगून इच्छितो की खातिवली विपक्ष गोकुलगाव संघ या 2 संघामध्ये ही लढत चालू आहे. यॉर्कर लाईनचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं होतं. चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करत येतो. बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक प्रमोद आहे. चेंडू अडवतो, फेकतो. पुन्हा एकदा यष्टीरक्षक गॅदर करतो. पुन्हा एकदा एकच धाव. या 2 खेळाडूंना माहित आहे जडीवर आक्रमण करावं की नाही, एकेरी दुव्यावर धावानं लक्ष द्यावं, यावर मात्र
दोघांचा फोकस आहे. एक चौकार तर त्याच्या षटकामध्ये आला. आतापर्यंत धावा पाहायला गेलं ना जडीच्या षटकामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यार्कर लाईनचा होता. नक्कीच चांगला फटका पाहायला भेटतो शुभमच्या माध्यमातून. अशा प्रकारे मला षटक क्रमांक कंप्लीट होते जडियाचं दुसरं आणि 2 षटकाच्या अखेरीस धावा 20 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9 धावा आणि या षटकामध्ये 11 धावा कुठून काढल्या. नक्की पहिल्या षटकामध्ये यश मिळवलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा देऊन एक गडी बाद केला होता प्रमोद याने आणि दुसरं षटक टाकण्यासाठी जयदीप आला. त्यावर एक आक्रमण केला. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू चौकाराला, चौथा चेंडू वाईड बॉल, त्यानंतर 1-1-1 अशी ही रणनीती जडियाच्या षटकामध्ये खेचली गेली. 2 फलंदाज खातिवडी संघाच्या शुभम आणि त्याच्या संगतीला फलंदाज आहे जयेश यांच्या माध्यमातून. पाहूया तिसरं षटक टाकण्यासाठी जडी कोणाला गोलंदाजीसाठी आणतो आणि कुठला गोलंदाज आहे. चला प्रत्येक चेंडूवर प्रत्येक ओव्हर मध्ये टीम मिटिंग करू नका. आमचे पंच तुम्हाला सातत्याने सांगत आहेत. भावेश गोलंदाजीसाठी सज्ज झाला. भावेश नक्कीच सातत्याने टेनिस क्रिकेट जगतामध्ये सर भावेश पवार सरांचं नाव घेतलं जाते. त्याचप्रमाणे हा यंगस्टर भावेश भाविष्याचा पहिला चेंडू शुभम साठी. पहिला चेंडू नक्कीच उंचवून माराच्या नादामध्ये भोंदव्या चेंडू होता. सुलवर गतीचा चेंडू होता. लेग साइडला माराच्या नादामध्ये हा चेंडू पाहायला गेला. थोडासा उचली घेतला. बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही. अंगाला चेंडू स्पर्श झाला. कुठली धाव नाहीये या चेंडूवर. हा चेंडू पुन्हा एकदा भेदक मारा करतोय. ज्या खेळाडूने यातल्या मॅच मध्ये अर्धशतकी बारी खेळला होता त्या खेळाडूला आता मात्र जणू का पायाला बेड्या लावल्यात. नक्कीच लॉक लावून ठेवलाय आणि त्याला मात्र तिथं स्थिर उभा केलाय. चांगली गोलंदाजी करतोय. छोटा पॅक बडा धमाका यंगस्टर आहे. बघूया पुढचा चेंडू. आता तिसरा चेंडू आहे. आता मात्र अगला वेगळा शॉट खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. ओहो अनहँडेड प्रयत्न खूपच सुरेख होता. थोडासा चेंडू मात्र हाताला लागून चेंडू अंगाला लागला. मग चेंडू मात्र गुलाबी पट्टीच्या बाहेर गेला. 6 धावांसाठी षटकाराला. झेल छुटा गेंदबाज का दिल तुटा. दोन चेंडू दॉट आले. 2 चेंडू 10 धावा घेतल्या. धावसंख्या 30 या अंकीवर पोहोचली. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून पण चेंडू मात्र अडवला आणि पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लगत चौकार. पुन्हा हे संगीत ऐकतो शेंद्रो प्रीमियर लीगचं चषक नक्कीच शहापूर तालुक्याचा मानाचा. हे संगीत पुन्हा एकदा रिबाचा गेलाय. पुन्हा एकदा पडलेला चेंडू त्याला मात्र आता पुन्हा एकदा शुभम हाडी स्टाईल मध्ये चौकार. यंगस्टर गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर शुभमने खेचलेला तो बाउंड्री लगतचा फटका. त्यावर मात्र क्षेत्ररक्षकाने झेल सोडून तो षटकार गेलेला. फक्त मित्रांनो पाहायला गेलं ना तर धावा या षटकामध्ये 18 धावा आल्या. म्हणजेच गोलंदाज कुठेतरी मागण्या ठरला. आता मात्र पुन्हा एकदा कंटिन्यू तिसरं षटक
कम्प्लीट झाल्यानंतर चौथं षटक टाकण्यासाठी जडी येतोय. धावांमध्ये वाढ होते, धावसंख्या 38 या अंकेवर पोहोचलं. तर एक विकेट गेले ती खातीवली टीमचे. म्हणजे काय फलंदाजी करतोय, 38 धावा. पाहूया पुढचा चेंडू खालवा टप्प्याचा राहिला चेंडू, पण इथे मात्र एक्स्ट्रम पिचिंग चेंडू पाहायला मिळाला. पंचांच्याकडे लावडी अपील गेली होती लेग बाईज स्वरूपात ही एक धाव. थोडासा पिचिंग चेंडू पाहायला मिळाला. पाहूया पुढे स्टेप आउट गेला, मात्र इथे काय होतं नक्कीच पंचांचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाज बाद आहे, ज्या फलंदाजाची विकेटची गरज होती आणि तो फलंदाज मैदान सोडून आता मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. शुभम बॅक टू द डग आउट. सर स्टंपिंग विकेट आहे ना? ओके ओके. चेंडू नवीन फलंदाज मैदानामध्ये गणेश पाहायला मिळतो. हलकासा कट केला, शैली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच एकच धाव घेतली जात आहे. एका धावाने आता मात्र धावसंख्या कुठेतरी रोखण्याचं काम चालू आहे. जयदीपच्या माध्यमातून धावसंख्या 40 या अंकेवर पोहोचले. षटक क्रमांक आपण जडी असं पाहतोय, चौथं. पाहूया पुन्हा एकदा डाव करण्याचा फलंदाज सलामीचा फलंदाज मैदानामध्ये आहे. चांगला क्रिकेट खेळतोय. सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला भेटलं आतापर्यंत. हो नक्कीच बॉलबॅक ड्राइव्ह फटका पाहायला भेटतो आणि इथे आता विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. फलंदाज बाद होतोय. नक्कीच पुढचा चेंडू मात्र हलकासा कट केला. नवीन फलंदाज भाऊ मैदानामध्ये आला. धावसंख्या पुन्हा एकदा पोहोचली झाली तर प्रगती पथावर धावा 41 धावाच्या मात्र पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॅटिंगची कडा लागली होती. इष्टरक्षक मात्र चुका करतो मैदानाच्या आतमध्ये. झेल छुटा वापिस हमारे जयदीप का दिल टूटा.
नावसंख्या पाहायला गेला 41 व्हायला गेला तर षटक क्रमांक 4 कंप्लीट झालं चेडियाचा फक्त आणि फक्त या षटकामध्ये धावा आल्या 3 धावा. पाचवं षटक टाकण्यासाठी आपण गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. गोलंदाज संजय. चला यापुढे मॅच असेल दोन्ही संघ आपण तयार राहायचं. नक्कीच साने विपक्ष धसई वेदांत स्पोर्ट्स धसई. ठाणे जिल्हा माथार कामगारी संघटनेचे अध्यक्ष नक्कीच आमचे रमेश दादा यांनी प्रस्तुत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. वेदांत स्पोर्ट्स धसई संघ आज पपुलन धसई संघ त्यांच्या वेदांत स्पोर्ट्स धसई संघाच्या नावाने खेळताना पाहतो आपण. यापुढील मॅच असेल साने विपक्ष धसई. हा चेंडू खूपच सुरेख पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू 5व्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी संजय आळा आणि पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतो. हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच पंचांचा डिसिजन येतो नो चेंडू. नक्कीच ओव्हर स्टेप असेल पंचांनी डिसिजन दिला नो चेंडू आहे. हॉपिंग कीज नक्कीच त्याच्यावर मात्र अर्धा पाय आणि हा चेंडू नो दिला. फ्री चेंडू आहे फलंदाजाला सुवर्ण संधी आहे आणि हा चेंडू नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सुरेख आहे. थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाला. बघता बघता तिथे एकच धाव घेतली जाते. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लवर फुट चेंडू होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात करून ठेवलेला आहे फाऊसाठी आणि हा चेंडू पाहायला गेला तर पुन्हा एकदा एकच धाव. काय गोलंदाजी करतोय लवर फुट चेंडू मात्र बॅटच्या फ्लो मध्ये येत नाही. परफेक्ट मिडल ऑफ होत नाहीयेत. चांगली चांगली गोलंदाजी चालू आहे. कुठेतरी संख्यामध्ये रोखण्यामध्ये माहिर झालेला संघ गोकुलगाव संघ. पुन्हा एकदा आता मात्र घुटना टेक तमाशा देख सेंद्रून प्रीमियर लीग मध्ये हात ठोकतोय 6 धावांसाठी गणेश स्टाईल षटकार. प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच मी विनंती करतो आपण स्टेजवर असं नसतं व्हायचंय. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे कारण की क्षेत्ररक्षक या कडक उन्हामध्ये गाळामध्ये असला धक्का बसला. गणेश बॅक टू द डग आउट. धन्यवाद डीजे. नक्कीच राम बाडोले सर. हा गोकुलगाव म्हटला ना तर स्पोर्ट्स साठी माहीर आहे. शापूर तालुक्यामध्ये गोकुलगाव मध्ये जयदीप बोंडुले सारखा क्रिकेटर मिळाला. नक्कीच महेश सारखा मॅरेथॉन पट्टू मिळाला आणि पौर्णिमा धिरडे सारखी कुस्तीपट्टू मिळाली. म्हणजे पूर्ण मैदानी खेळ मध्ये ठासून भरलेला हा गाव आहे तो म्हणजे आमचा गोकुलगाव. शापूर तालुक्याचं नाव फक्त शापूर तालुक्यामध्ये ठेवायचं नाही तर नक्कीच ठाणे जिल्हा असो रायगड जिल्हा असो सर्व जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध करणारा गाव म्हणजे गोकुलगाव.
7 समेंदर पार. धावसंख्या पाहायला गेला धावसंख्या होती ती मात्र 51 धावा, जो मात्र प्रगती पदावर लागल्यात ते म्हणजेच खातिवली संघाच्या. शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय. नक्कीच सुनील भोंडुले आणि प्रकाश भोंडुले नक्कीच सातत्याने सिंधुदुर्ग गावावर असलेले प्रेम त्यांचं मात्र तुम्हाला बॅनरवर दिसत आहे. सातत्याने एक हाती मदत त्यांची लावली असते या स्पर्धेसाठी. आणि नक्कीच आमचे इथे दादा बसले त्यांच्या माध्यमातून सुद्धा इथे पारितोषिक लाभले गेले. आता मात्र 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आला, त्यावर मात्र आक्रमण करतोय भाऊच्या पाठमधून आता डागा पाहायला भेटतोय. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग षटकार. धन्यवाद डीजा. नक्कीच 24 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. दूरवरचे संघ येतात, नक्कीच सहभाग घेत असतात. पूर्ण संगीतमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटक्यामध्ये वजन आणि भाऊला मिळतील या धावा अर्धा डझन. षटकार. धन्यवाद डीजा. नक्कीच पाहायला गेलं तर काय फलंदाजी चालू आहे. बॅट मधून लगातारचा दुसरा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र कुठेतरी शांत गतीने होती, आता त्यावर मात्र मोर लाभलेली आहे. आता 63 या अंकावर धावसंख्या पोहोचल्या. नक्कीच हे षटक संपल्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांना इन्व्हाइट करतो टास्क बॉक्स मध्ये यायचा. साने विपक्ष धसाई. हा फटका सुद्धा सुरेख आहे. क्षेत्ररक्षकाला चेंडू वाढवला गेला, जणू काय पक्षात सारखी जम घेतली आणि तिथे बघता बघता 2 धावा कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स या पात्र पाहायला मिळतील. आणि 2 धावाने पुन्हा एकदा धावसंख्या आता पुढे सरसवली जाईल. धावसंख्या 65. नक्कीच सतीश पाटोले दादा यांचं दुपारच्या सत्रामध्ये आगमन होतं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये ते सुद्धा आहेत. आता मात्र बॉल बॅक टाइप फटका आहे, स्वतःच्या फलंदाजीने अडवायचा प्रयत्न करतो आणि इथे नक्कीच विशालला मात्र विशाल बाद होतोय. पुढील फलंदाज लगेच मैदानामध्ये यायचा. खातिवली संघ चला फलंदाज पाठवा. पप्प्या. आता मात्र दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. भाऊ आणि पप्प्या. पुढचा चेंडू पाहूया. यॉर्कर लाईनचा चेंडू फटका सुरेख आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जाते, चेंडू फेके होते बघूया आणि इथे मिस्टेक पाहायला मिळते आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होते. 67 धावा प्रगती पथावर लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील पाहूया. हा चेंडू फटका सुरेख आहे, फटक्यामध्ये आहे ताकद, खूपच सुरेख फटका, नजाकत. 6 धावांसाठी सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या आई गावदेवी स्पोर्ट्स खातिवली संघाची धावसंख्या होते 73 धावा आणि 74 धावांचा आव्हान ठेवलंय ते 6 षटकांमध्ये गोकुलगाव संघासमोर. तर मी विनंती करतो या पुढील यावर टॉच उडवण्यासाठी दोन्ही संघ एका साईडला असेल वेदांत स्पोर्ट्स धवसाई संघ, तर एका साईडला असेल साने संघ. चला तिथून उठायचे दादा, टास्क बॉक्स कक्षामध्ये तिथे जोडले जातील आमचे प्रसन्न यांचे भाऊ.
प्रथमेश चव्हाण सर. विनंती असेल वेदांत स्पोर्ट त्यासोबतच सानी टीमच्या कॅप्टनला आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. धसई विपक्ष साने अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय. धसई टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती आहे साने टीमच्या कॅप्टनला आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. चला साने टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. शेवटचा ऑफिशियल पुकार साने टीमच्या कॅप्टनला आहे. आपण जर पहिला चेंडू पडण्याआधी आले नाहीत तर अप्पू वेदांत स्पोर्ट धसई संघाला टॉस विन दिला जाईल या गोष्टीची नोंद करून घ्यायचे. पहिला चेंडू पडण्याआधी जर येस रमेशजी विषय पुरस्कृत आपल्याला वेदांत स्पोर्ट धसई हा संघ पाहायला मिळतोय. सन्माननीय राम सरांचे शुभ टॉस करतोय. धसई संघ कॉल करतोय. काटा असं कॉल आहे आणि काटा पडलेला आहे. विनंती मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जो मात्र जिंकलाय धसई टीमच्या कॅप्टनने डिसिजन सांगायचंय. फर्स्ट फील्ड करणार. फिल्डिंग करणार आहेत. मागच्या मॅचचा विचार केला तर 2 चेंडूंमध्ये 11 धावा पाहिजे असताना खूप सुरेख बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. काय म्हणाल त्या कामगिरीबद्दल? असे दोन चार वेळा आरामच झालेले इम्रानकडून. आणि इम्रानला जेव्हा गेम येते 1 बॉल 6, 1 बॉल 4, 2 बॉल 12 अशा कितीक वेळ इम्रानने गेम काढलेले आहेत. आणि टीमचे सगळेच प्लेयर चांगले आहेत. सगळ्यांसोबत खेळायला पण मजा येते. आणि जेव्हा गावचा विषय असतो तेव्हा असं मन भरून येते टीमसाठी. ते नक्कीच खेळाच्या दृष्टिकोनातून खूप सारे शुभेच्छा असतील. मी येतो उमेश 11 साने टीमच्या कॅप्टनकडे. दादा टॉस जो मात्र आपण हरला, टॉस जर जिंकला असता तर आपला डिसिजन काय होता? फिल्डिंग येणार होतं. फर्स्ट फिल्डिंग येणार होतात. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. समोर जर पाहिलं तर वेदांत स्पोर्ट धसई एक मोठं नाव आहे. त्यांच्या विरोधामध्ये काय स्ट्रॅटेजी असेल? आम्ही चांगलं प्रोत्साहन म्हणजे केला तर चांगले प्रयत्न करू. तर खेळाच्या दृष्टिकोनातून असेल. खूप सारे शुभेच्छा. टॉस कंप्लीट होतोय. टॉस जिंकलेला वेदांत स्पोर्ट्स धसई या संघाने फिल्डिंग चूज केली. इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी साने या संघाला. धन्यवाद प्रथम चव्हाण सर. 4व्या मॅचला सुरुवात होते. द्वितीय सत्रामध्ये आपण ऐकूया पुन्हा एकदा व्हाईस ऑफ धसई फैजल शेख यांचा आवाज. नक्कीच 74 धावांचं आव्हान आहे. 73 धावा ज्या मात्र केल्या गेल्या. टीम खाती संघाने आणि 14 धावांचं आव्हान पूर्ण पार पाडण्यासाठी आपण हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रमोद आणि त्याच्या जयदीप. नक्कीच अंडरआर्म क्रिकेटचा भाष्य ज्याला सातत्याने म्हणलं जातं किनवली विभागामध्ये, असं आमचा मलेगाव गावचा संदीप दादा यांचं आगमन होतं. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीसाठी शुभम तयार होतं पहिले षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू पाहूया. पहिला चेंडू खालच्या टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच हलकासा कट केला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटत आणि नक्कीच एकच धाव. नक्कीच आता मात्र स्ट्राईक लावून वाहतोय प्रमोद. फुलडा चेंडू डान्सिंग ग्राउंडचा फटका सुरेख आहे. पाहूया क्षेत्ररक्षक येतो गणेश
एक मॅरेथॉनपटू, कबड्डीपटू, क्रिकेटपटू असा खेळाडू गणेश. आणि चेंडू अडवला गेला त्याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त एकच धाव. सातत्याने हा सुद्धा खेळाडू कुठेही मॅरेथॉन असो मॅरेथॉन मध्ये सहभाग होतो आणि पारितोषिक पटकावण्याचं धाडस करतोय. असे दोन खेळाडू आहेत मॅरेथॉनपटू या संघामध्ये, बापू आणि नक्कीच एका साईडला आमचा गणेश असेल. पुन्हा एकदा जयदीप पाहायला भेटतो स्ट्राईक एंडला. हा चेंडू मध्ये इम्प्रोवाइज शॉट खेळायचं होतं, हा चेंडू बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही. निर्धाव चेंडू. थँक्यू सो मच. स्वागतम सुस्वागतम सहर्ष सुस्नेह असं स्वागतम. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील उद्योजक समाजसेवक एक डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असलेले सन्माननीय रमेशजी विशे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. जय महाराष्ट्र जनरल व राष्ट्रीय माथाडी कामगार सेनेचे प्रमुख, त्यासोबतच ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेसाठी. दसई संघाचे पुरस्कर्ते आहेत वेदांत 11 दसई. हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. विनंती आहे सन्माननीय रमेशजी विशे साहेबांना आपण त्वरित व्यासपीठावरती यायचंय. उद्योजक समाजसेवक एक दिलदार दिलखुलास असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. जय महाराष्ट्र जनरल व राष्ट्रीय माथाडी कामगार सेनेचे प्रमुख ठाणे जिल्हा आपल्याला पाहायला मिळतात सन्माननीय रमेशजी विशे साहेब. त्यांच्या मालकीचा संघ दसई आपल्याला पाहायला मिळेल पुढील मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असेल. दरम्यान मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय, धक्का बसलाय आणि त्यानंतर विकेटचं पतन होतोय. पहिला झटका लागतोय जय महाराष्ट्र गोकुळगाव. कारण की आव्हान मोठं आहे, ते आव्हान पूर्ण पार पाडायचंय आणि ते आव्हान पार पाडण्यासाठी पुढील फलंदाज विकास करेल की संघाचा विकास. पाहूया त्याचं नाव विकास. विकासच्या माध्यमातून झकास कामगिरी होणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं जेडी जयदीप बोंडिवले, इट्स नॉट नेम इट्स अ ब्रँड आणि त्याच्या माध्यमातून सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती शहापूरचं नाव अगदी मोठ्या थाटा माटात घेण्यास भाग पाडलंय. अनेक सारे खेळाडू या शहापूरने दिले, त्यापैकी एक नाव आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू पाहायला भेटतो, चेंडू पाहायला मिळाला. त्याने चांगली गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू, चांगली फलंदाजी अष्टपैलू खेळाडूच्या यादीमध्ये शहापूर तालुक्यामध्ये या खेळाडूचं सुद्धा नाव घेतलं जातं शुभम. चांगला लेझर क्रिकेट खेळणारा खेळाडू ने आज मात्र पाहायला गेलं तर संदीप निमसे सर, संदीप दिवाणे सर असतील यांच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडले जातात. शहापूर तालुक्यामध्ये मुन्ना पठाण सर असतील यांच्या माध्यमातून सुद्धा चांगले खेळाडू घडले गेले आणि ते खेळाडू आज मात्र शहापूर तालुक्यात नव्हे तर शहापूर तालुक्याच्या बाहेर जाऊन सुद्धा आपल्या तालुक्याचं आपलं गुरुवर्यांचं नाव करत आहेत. मित्रांनो पाहायला गेलं तर मागच्या वर्षी एक चांगला खेळाडू ओमकार पटोळे हा सुद्धा एक तारमले, ओमकार तारमले हा सुद्धा एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. आज मात्र सीझन क्रिकेटमध्ये चांगला खेळ त्याचा पाहायला मिळतोय. तर या वर्षी आमच्या संदीप निमसे सरांनी सुद्धा आमच्याच गावातील एक खेळाडू म्हणजेच नौशाद याला नाहीतर अपंगांच्या यादीमध्ये चांगला गोलंदाज म्हणून एक त्याची MCA मध्ये निवड झाली. असे चांगले यंग स्टार खेळाडू मात्र उचलले जातात शहापूर तालुक्यामधून आणि त्यांना मात्र कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला जातो. हाच तो शहापूर तालुका, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पावन झालेला किल्ले माहुली असलेला हा शहापूर तालुका. नक्कीच माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला संपूर्ण परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली भूमी आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय सातत्याने. जर आपण पाहिलं तर पंचांकडे कटाक्ष मात्र टाकण्यात येतो. लीग बिफोर साठी रिव्ह्यू नाहीये कल्पेश, फक्त हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू आहे. लीग बिफोर साठी रिव्ह्यू नाहीये. वाईड आणि भीमर साठी रिव्ह्यू असणारी या गोष्टीची नोंद करून घ्यायची. चला पंचांशी वाद घालायचं नाहीये. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, ज्यावेळेस गोलंदाज डेंजर एंड वरून धावतो त्यावेळेस पंचांचं जे मात्र आपण पाहिलं तर एष्ट्यांच्या मध्ये आणि पंचांच्या मध्ये गोलंदाज येतो आणि त्यावेळेस डेंजर एंड वरती आपण पाहतो गोलंदाज असतो आणि अशा वेळेस नक्कीच बेनिफिट ऑफ डाऊट नेहमी फलंदाजाला दिला जातो. या गोष्टीची देखील नोंद करणं गरजेचं आहे. नक्कीच प्रथम सर, कारण की ज्यावेळेस गोलंदाज चेंडू रिलीज करत असतो मध्यांतराला तर पंचांना थोडासा
पाहण्यासाठी थोडा मध्ये आल्यानंतर दिसत नसतो आणि नक्कीच पंचांचा डिसिजन आला नॉट आउट आणि तुम्ही म्हणता की फलंदाजाला बेनिफिटच असतो तो कारण की गोलंदाजी पाहायला गेलं तर गणेश अफलातून गोलंदाजी करतो आतापर्यंत कुठलाही मोठा फटका मारून दिला नाही पहिला चेंडू त्याने टाकला षटक पहिलं कंप्लीट झालं दुसरं षटक टाकण्यासाठी आलाय तो पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने पुन्हा एकदा फटका फसलाय आणि खेळाडू होता त्याने मात्र छेड धरतीला दान झाला प्रयत्न खूपच सुरेख होते त्याचं लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नक्कीच 2 धावा थोडासा फंबलिंग झाला होता छेल जयदीप याचं सोडलं जातंय आणि जयदीप जब तक मैदान में है तब तक मॅच है असंच सांगणार कारण की एक नाव दिला खेळाडू पण त्याचं नाव सातत्याने टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक तेस्तार गोलंदाज म्हणून घेतलं जात आहे तो आज मैदानामध्ये आपल्या नावासाठी नाही तर गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळतोय नक्कीच तेच तर गोलंदाज आहे परंतु तितकाच सुरेख असा फलंदाज देखील आहे कारण बीरवाडीला स्पर्धा सुरू होती त्यामध्ये देखील अगदी वाखेण जो की बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होती अगदी अशाच प्रकारे उलटा फुलटा अर्थात रिव्हर्सचा फटका त्याच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यापैकी एक फटका बॉल निघून चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून सीमारेषेच्या पलीकडे जेडीचा क्लास हा ट्रेडमार्क स्ट्रोक चौकार थँक्यू सो मच डीजे मास्टर नक्कीच व्यासपीठावरती आपल्याला सन्माननीय रमेशजी विशे साहेब पाहायला मिळतात अगदी जर दसई संघाचा विचार केला दसई गावाचा विचार केला तर नक्कीच आपण त्याबद्दल देखील चर्चा करू परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो विकेटचं पतन होतोय फलंदाज बाद होईल झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरा आपण पाहू शकतो बॅटिंग करणाऱ्या जय महाराष्ट्र गोकुळगाव संघाला नक्कीच मी उल्लेख करत होतो रमेशजी विशे साहेबांचं एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे हाक तुमची आणि मदतीला साथ आमची सातत्याने ज्या ज्या प्रकारची मदत संपूर्ण दसई गावाला लागत असेल संघाला लागत असेल मग ती जॉब रिलेटेड असू दे किंबहुना क्रिकेट रिलेटेड असू दे किंबहुना दुसरे रिलेटेड असू दे सातत्याने त्यांच्या माध्यमातून मदतीचा हाक आणि त्या हाकेला साथ दिली जाते त्यामुळे त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे भावेश आपल्याला पाहायला मिळत आहेत 4थ्या क्रमांकावरती येतात मॅच एका बाजूला जय महाराष्ट्र गोकुळगाव तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब खातिवली दोन्ही संघांकडे कॅलिबर आहे दोन्ही संघांकडे पोटेन्शियल आहे परंतु सध्याच्या स्थितीला जय महाराष्ट्र गोकुळगाव संघ या मॅच मध्ये बॅकफुटलाय नक्कीच सर कारण की ज्यावेळेस खातिवली संघाच्या फलंदाजांनी जी फलंदाजी केली लाजवाब फलंदाजी 73 धावाच्या मध्ये प्रगती पथक खुटलेले आहेत 74 धावांचं आव्हान आहे नक्कीच तुम्हाला आक्रमण करावं लागेल गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज आपण पाहतो गणेश चांगली गोलंदाजी आतापर्यंत आता चेंडू टाकून दिले त्याच्या षटकातील आणि 4 चेंडू टाकून दिलेत ओ हो लाजवाब स्ट्रोक आणि हा चेंडू पहा मित्र टेक मार शॉट लाजवाब फटका शॉट ऑफ द डे पूर्णपणे झोपून घेतला आणि चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार मिळतीये गणेशचं षटक आहे आणि या षटकामध्ये अजूनही आपण पाहतोय एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे दुसरी बर आहे नवीनच चेंडू वापरला जाईल पुढचा चेंडू पाहूया नक्कीच फटका सुरेख सजवतो हा खेळाडू नक्कीच सातत्याने राम पाडोले सरांच्या मुखातून आवाज येतो हा खेळाडू यंगस्टर आहे पण खूपच सुरेख आहे मागील मॅच मध्ये त्याला नशिबाने साथ दिली नाही चेंडू मारायला गेला चेंडूच्या मागचा फ्लो लागला आणि गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकाने झेल टिपलं पण आता फलंदाजीसाठी याला संघ अडचणीत आहे त्याला माहिती आहे कसं तरी मला धावा करायचे धावांचं फटकं मला मारायचे पहिला चेंडू पाहिला पहिलाच फटका अफलातून होता त्यानंतर 1 धाव अशा प्रकारे धावा पाहायला गेला 2 षटकाच्या अखेरीस 14 धावा मात्र प्रगती पथावर लागल्यात गोकुळगाव संघाच्या काय फलंदाजी मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली कल्पेश जाधव याची आणि या इनिंग मध्ये शुभम याची आणि भाऊ याची लाजवाब त्याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल आता गोकुळगावच्या या 2 फलंदाजांना पाहायला गेलं पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा होत्या इथे 14 धावा
अर्थात जास्त काही फरक नाहीये, परंतु दुसऱ्या षटकानंतर तिसऱ्या षटकापासून गिअर चेंज करण्यात आलं होतं. तो गिअर चेंज होईल का हा मोठा प्रश्न असेल, कारण जेडी तंबूच्या आश्रयाला गेलाय. नक्कीच, पण या खेळाडूची जेवढं आपण पाहतो शॉट खेळण्याची क्षमता आहे, ताकद आहे, जर हा फलंदाज जर नक्कीच एक धाडस मनामध्ये घेतलं का मी ही मॅच जिंकून देईल, तर नक्कीच हा खेळाडू करू शकतो. क्रिकेट इथं नॉट ए चॅलेंजेस गेम आहे सर. पाहूया पुढचा चेंडू शुभम याचा. हा चेंडू नक्कीच खूपच सुरेख फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे बाउंड्री लगतचा पहिल्या अटॅम्प्टमध्ये चेंडू अडवतोय. फटका जेवढा ताकदीचा होता तेवढा ताकदीचा क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावने धावसंख्या आता पोहोचली जाईल 15 या अंकीवर. षटक क्रमांक आपण पाहतो शुभम याचं तिसरं षटक. पहिलं षटक हातलं शुभम याने फक्त 3 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली होती. दुसरं षटक टाकण्यासाठी गणेशाने 11 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतले. आता मात्र पुन्हा एकदा तिसरं षटक टाकण्यासाठी शुभमला त्याने फक्त पहिल्या चेंडूवर 1च धाव दिली. आपण पाहतो दोस्ती ग्रुप अजित शेंद्रुम प्रीमियर लीग 2024चा थरार आणि नक्कीच पर्व 8व आणि 8व्या पर्वातील मॅच. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशा दिले चेंडूला. लाजवाब फटका सजवलाय शेंद्रुम प्रीमियर लीगचा. हा 4 चौकार. चषक चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा तारे सितारे मैदानामध्ये पाहायला भेटतात. पण आज त्या ठिकाणी फायनल आहे आणि तशीच शेंद्रुम प्रीमियर लीगला सुद्धा आज सुरुवात झालेली आहे. पर्व 8व त्या ठिकाणी पर्व 50व चालू आहे आणि नक्कीच आमचे राम बाडोले सर सांगतील आम्ही जरी नसलो तरी तुम्ही सातत्याने पुढे चालवत ठेवा ही स्पर्धा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुरेख फटका सजवला आणि फटका सजवला तिथे क्षेत्ररक्षक येतो. चेंडू अडवतोय. चेंडू फेकी होईल. पुन्हा एकदा गॅदर केला जाईल. एकच धाव. 20 धावा आपण पाहत आहोत. बघा प्रत्येक गावातील संघ आपण पाहतो त्या संघामध्ये आता यंगस्टर खेळाडूंना जास्त प्राधान्य दिला जातो. यंगस्टर खेळाडूंना कुठेतरी संधी दिली जाते कारण की मित्रांनो जास्त वेळ अनुभवी खेळाडू क्रिकेट खेळत नाहीत कारण की ते सुद्धा जॉबच्या काळानुसार जॉब करण्यासाठी जात असतात. पुढचा चेंडू पाहूया शुभम याचा. ओहो खूप सुरेख चेंडू. अगला वेगळा शॉट खेळायचा होता पण या ठिकाणी गोलंदाज अनुभवी गोलंदाज आहे. नक्कीच संदीप दिवाणी सरांच्या तालमीमध्ये घडलेला हा खेळाडू आज मात्र पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये. कशी गोलंदाजी करायची कशी फलंदाजी करायची हे त्याला अनुभव आहे आणि ते अनुभव पूर्ण दाखवतो मैदानामध्ये. ओहो भोंदव्या चेंडू फसवा चेंडू स्लो गतीचा चेंडू थोडासा सफल झाला होता आणि शेवटच्या मोमेंटला हेरलं का हा सफल झाला म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका मारणार आहे. त्याला मात्र खोलवर टप्पाचा चेंडू टाकावा त्याच ठिकाणी टाकला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 कंप्लीट होता. शुभमचा स्पेल आजच्या दिवसातील मला तर वाटतं या मॅच मधल्या 2 ओव्हर कंप्लीट झालेला आहेत आणि नक्की धाव संख्या 20 या अंकावर पोहोचलाय. आता चेंडू टाकायचे 18 आणि 18 चेंडू मध्ये धावांची गरज आहे. 54 धावा. 18 चेंडू 54 धावांची गरज आहे. कुठेतरी एक मनामध्ये जिद्द करावी लागेल. एक बाट अशी काय जणू का छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ज्या प्रकारे युद्ध करत असताना ज्या प्रकारे ती तलवार चालायची त्याच प्रकारे या फलंदाजाला आता बाट चालवावी लागेल आणि प्रत्येक चेंडूला मात्र षटकार चौकार मारावे लागतील. पाहूया पुन्हा एकदा आता गोलंदाजीसाठी 4थं षटक. संकेत गोलंदाज ट्रॅकवर पुढे उंच पाऊल केला. बॅटीची कडा लागले. एसटी रक्षकाने टिपला झेल. फलंदाज मैदानामध्ये फेल. ठोकडीचे आम्हाला नाव सांग. नितेश तो मॅच कडे ऑब्झर्व करतोय. त्याला माहित आहे मॅच पाहू दे मला. नाव मी नंतर सांगेल.
पुढचा चेंडू मात्र भन्नाट वेगाने टाकला आणि हा चेंडू परफेक्ट वाईड यॉर्कर जो मात्र ब्रह्मास्त्र आहे संकेत याचा तो टाकला जातो. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा लाजवाब गेंदबाजी खूपच सुरेख टप्पा अचूक टप्प्यावर भेदक मारा. एक चेंडू ऑफ साइड यॉर्कर टाकतो तर एक चेंडू थोडासा गुडलंड स्पॉट वर टाकून रिलीज करतोय उचली घेतोय आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातो. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह फटका होता फॉल मध्ये अडवण्याचं धाडस करत होता पण चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला नाही थोडासा आणि मात्र बाउंड्री लगतचा खेळाडू होता त्याने अडवला बॉल. बापू चेंडू अडवतो चेंडू फेकतो फक्त आणि फक्त एकच धाव. धाव संख्या 21 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारायचा होता पण बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही. हा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा उंचवर मारायच्या नादामध्ये हा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. खेळाडूला माहित आहे मला स्लोवर गतीने खेळून फायदा नाहीये मला आक्रमण करायचंय आक्रमण आक्रमण आक्रमण. गोलंदाजी विश्लेषण करायचं गेलं तर काय गोलंदाजी केली अफलातून गोलंदाजी. एकच धाव दिल्या लाजवाब गोलंदाजी. एक धाव देऊन एक विकेट घेण्याचं विक्रम ज्या गोलंदाजाने केलं तो संकेत. आता मात्र 5वं षटक टाकण्यासाठी विराज उंचपुरा गोलंदाज विराज. तो सर्वांना सांगतो तुम्ही हो विराज म्हण कारण की माझं नाव विराज आहे. चला थोडं स्पीडअप करा. यापुढे मॅच असेल नक्कीच वेदांत स्पोर्ट्स दसई विपक्ष साणे टॉस जिंकला वेदांत स्पोर्ट्स दसई संघाने डीसी संघातला क्षेत्ररक्षण करण्याचा साणे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केला. पुढचा चेंडू हा ट्रायकर चेंडू होता फटका पुन्हा एकदा पाहूया. गणेश भाऊ होता विशाल धावत फलत चेंडू पर्यंत पोहोचला होता पण चेंडू अडवला गेला. फक्त बघता एकच धाव. अपेक्षा आहे खेळाडूकडून पाहूया ती अपेक्षा करेल का पूर्ण पार. कुठेतरी जडी आणि प्रमोद बाद झाला त्यानंतर मात्र हीच धावसंख्या कुठेतरी जास्त होत आहे. 11 चेंडू 52 धावांची गरज आहे. शहापूर तालुक्यातील पोलीस आमचे इम्रान चाचू यांचं सुद्धा आगमन झालं दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं करूया सहर्ष स्वागतम सुस्वागतम. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांनी डिसिजन दिलाय नो चेंडू. पाहूया डिसिजन नो कशासाठी आहे आणि कसला नो तो सुद्धा माहित होईल आपल्याला. तो परत घेतला गेला 2 धावा आणि इथे पाहायला गेला यष्टी रक्षकाच्या मागे 3 खेळाडू होते म्हणून हा चेंडू नो आहे. आम्हाला सुद्धा माहित होतं पण नक्कीच या ठिकाणी पंच आमचे नाव दिले पंच आहेत मुन्ना पठाण सर असतील त्यांचा पूर्ण स्क्वॉड असेल. जेपी पॅनल आज मात्र धडाकेबाद इथे सुद्धा जेपी पॅनल आहे आणि आपल्या सेंद्र प्रीमियर लीग मध्ये सातत्याने प्रत्येक वर्षी हे आमचे राम पाडोले सर त्यांचे सर्व मित्र आहे मुन्ना पठाण सर असतील आणि त्यांचा हा पॅनल पूर्ण इथे पंचाची भूमिका पार पाडतोय. नक्कीच आमचे आणि नक्कीच राम पाडोले सर सुद्धा आम्हाला सांगतात का आमचे गुरु आहेत मुन्ना पठाण सर. हा चेंडू नक्कीच लाईन चेक केली जाईल. वाईट चेंडू आहे म्हणजेच राम पाडोले सरांचे गुरु मुन्ना पठाण आहेत. बघा मित्रांनो मुन्ना पठाण सर हसत आहेत तिथूनच स्मित हास्य. जोडीला क्रिकेट जरी खेळलेलं असेल तरी गुरुची पदवी मित्रांनो तुम्हाला माहित नाही गुरु काय असतो. या गोलंदाजाने जर विकेट घेतली पुन्हा एकदा वाईट चेंडू. प्रत्येक विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय रोहित पाटोले यांच्या माध्यमातून या गोलंदाजासाठी. विराज पुढचा चेंडू नक्कीच आकाशाला चेंडू पाहतो फ्री चेंडू आहे. क्षेत्ररक्षक गर 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 फिरतो चेंडू डबल जणू काय त्याला पाण्यामध्ये पोवायचं आहे विहिरीमध्ये पोहतो त्याचप्रमाणे गर गर फिरत होता
आणि चेंडू मात्र नक्कीच धरतीला दान जरा फिरीड होता. नक्कीच तरी पण प्रयत्न खूपच सुरेख होता विशाळाचं. आणि धावसंख्या पाहायला गेले तर धावसंख्या 29 धावा ज्या प्रगतीपथावर लागल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो. चेंडू ऑफस्टनच्या खूपच दूरवर राहतो. वाईट चेंडू पाहायला मिळतो. वारंवार वाईट चेंडू पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 चालू आहे प्रगतीपथावर. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 5वी चालू आहे. सॉरी. हा चेंडू आकाशाला लगत पुन्हा एकदा फटका फसला. कारण की तिथे बापू झेल धरतीला दान करतोय. झेल छुटा वापिस गेंदबाज का दिल तुटा. 1000 रुपये जेव्हा तर गमवले विराजाचे. कारण की ते आमच्या दादांच्या माध्यमातून इथे पारितोषिक लागले. प्रत्येक विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रोहित पाटोळे यांच्या माध्यमातून. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडला मारायचा होता. मध्ये पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ शॉट होत नाहीये. आणि हा चेंडू पुन्हा एकदा एक चिकी सिंगल पाहायला मिळते. संत गतीने चाललेला हा सामना. 33 धावा. मान्य श्री निवृत्ती भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण आलात या स्पर्धेमध्ये चंद्र प्रीमियर लीग मध्ये तर आपल्याला विनंती आपण स्टेजवर असताना व्हायचे. निवृत्ती भोईर साहेब. हा चेंडू जमिनीला गुदगुल्या करत नक्कीच क्षेत्ररक्षणाजवळ जातो. चेंडू मात्र एक धाव कंप्लीट केली. दुसरी धावेचे प्रयत्न आणि बघता बघता रनआउटच्या स्वरूपात ही विकेट पाहायला मिळते. विकेट सॅक्रिफाईस केली जाते आता मात्र या खेळाडूची. पुढील फलंदाज निवृत्ती भोईर दादाला विनंती करतो आपण स्टेजवर असताना व्हायचे. सातत्याने चांगले व्यक्तिमत्व शहापूर तालुक्याचे. या आपण स्टेजवर निवृत्ती दादा आपल्याला विनंती आपण स्टेजवर असताना व्हायचंय. पुढील फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. शेवटचा चेंडू आहे. जर या चेंडूवर विकेट घेतली तर नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि हा चेंडू नक्कीच लाजवाब चेंडू. अशा प्रकारे षटक क्रमांक 5 कंप्लीट होतं. 5 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेलं तर 34 धावा झाल्या. तर उर्वरित 40 धावांची गरज आहे. 6 चेंडू 40 धावा. सहा 36 होतात दादा. 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारले तरी मॅच विन होत नाहीये. बघूया आता गोलंदाजीसाठी गोलंदाज कोण येतो. जयेश येतो गोलंदाजीसाठी. पस्तीस धावा धावफलकावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. 35 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतोय. चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू निघून चाललाय. थांबणार नाहीये. सीमारेषेच्या पलीकडे चाललाय बॉल चौकारसाठी. चौकाराच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती.
त्यानंतर होणारी मॅच, एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय दसई आणि त्यांचे विपक्ष साने असे दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. बॅटची लागते कडा, चेंडून चाललाय सो मात्र फानले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, मात्र एकाच जागेवरती समाधान मानावं लागतात. 40 धावा धावफलकावरती फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक पाहायला मिळते, कारण अजूनही 34 धावांची गरज आहे. खातुली संघाचा विचार केला पहिल्या मॅच मध्ये देखील 73 धावा झाल्या होत्या, 74 धावांचं टार्गेट होतं. या मॅच मध्ये देखील 73 धावा झाल्या, 74 धावांचंच त्यांनी समोरच्या संघाला टार्गेट दिलेलं आहे. वाईट बॉल येतोय, वाईटच्या मदतीने टीमची टोटल 41, 33 धावांची अजूनही गरज आहे. फक्त औपचारिकता शिल्लक मॅच मध्ये 3 चेंडू आणि 33 धावांची गरज. जयेश जिच्या माध्यमातून हा 6वे षटक फेकलं जात आहे. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. अँगल सोबत चेंडू आत आला आणि त्यानंतर पडल्यावरती थोड्याशा प्रमाणामध्ये बाहेर निघला आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होईल. यष्टीरक्षक शुभम पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळाली. इंडिव्हिज्युअल 24 कॉन्ट्रीब्युशन 11 चेंडूंमध्ये, दुसऱ्या बाजूला 7 चेंडूंमध्ये भाऊच्या माध्यमातून 23 कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. इथे येते षटकार, परंतु वेळ गेली, सत्ता गेलीये, कार्यक्रम संपले आणि त्यानंतर येते मोठा फटका. बॉल सीमा पार, षटकार. थँक्यू सो मच. षटकार पाहायला मिळतो. षटकाराच्या मदतीने 47 स्कोरबोर्ड वरती धावसंख्या पाहायला मिळेल. एका चेंडूचा खेळ शिल्लक. फॉर्मॅलिटी टू बी कम्प्लीट अँड प्रोसिजर टू बी फॉलोड, अगदी त्याप्रमाणे फक्त औपचारिकता शिल्लक आहे. इथे देखील चांगला फटका आहे एका टप्प्यावरती. बॉल सीमा पार, सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स खातिवली या संघाने. अभिनंदन खातिवली टीम. हार्ड लक, टफ लक. जय महाराष्ट्र गोकुळगाव.